पिकअपमध्ये अवैधपणे गुटखा विक्रीकरिता घेऊन जाणारा इसम 12,45,644 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहिती मार्फत महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता पेठ रोडकडून नाशिककडे येणार असल्याचे कळताच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तौली फाटा नाशिक येथे सापळा लावून एक महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप हा थांबवून त्यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव सुनील क्षीरसागर वय 25 वर्ष असे सांगितले. त्यानंतर सदर पिकअपची झडती घेतली असता सदर पिकअपमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीकरिता नेत असलेला एकूण किंमत रुपये 5,45,644 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ व सुगंधी तंबाखूचा माल गुटखा मिळून आला. सदर इसमांच्या ताब्यातून 7 लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप व प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण 12,45,644 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कट, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रमेश कोळी, रोहिदास लिलके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, देविदास ठाकरे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, राहुल पालखेडे, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, महाराष्ट्र पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, अनुना येलवे व चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, सुखराम पवार अशांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.